नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. उदयश्वर महादेव मंदिरातील साहित्य चोरी प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्याकडून 3 अटल चोरांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. दिनांक 15/8/2026 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास योगेश्वरी कॉलनी जुना जालना येथील उदयश्वर महादेव मंदिरातील साहित्याची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याबाबत मंदिराचे पुजारी रवी शिवाजी पवार यांच्या तक्रारीवरून कदीम जालना पोलीस ठाणा येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 463/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल होताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी वरिष्ठांची सूचना व मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवत तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेणे कामी पोलीस ठाण्याचे तपास पथक रवाना करून नूतन वसाहत जुना जालना येथून 3 संशयितास ताब्यात घेतला आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या 6 साहित्यांपैकी एक 5 HP पाण्याची मोटर, 2 पितळी ताट, 2 तांब्याची पितळी ताट, 2 देव तांबे असा एकूण 15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी यांनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता असल्याने सखोल तपास सुरू आहे. कदीम जालना गुन्हा रजिस्टर क्रमांक 463/2026 कलम 303 भारतीय न्याय संहितेप्रमाणे दिनांक 22/8/2026 जप्त मुद्देमाल 15,000 रुपये किमतीचे साहित्य, ज्यात 5 HP ची एक पाण्याची मोटर, 2 पितळी ताट, 2 तांब्याची पितळी ताट, 2 देव तांबे असा एकूण 15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे. आरोपीचं नाव सोमनाथ गजानन मुंदिराज, वय 18 वर्ष, राहणार नूतन वसाहत जुना जालना. विजय अशोक गायकवाड, वय 20 वर्ष, राहणार नूतन वसाहत जुना जालना. विशाल उर्फ रफ्या संतोष टाकळकर, वय 23 वर्ष, राहणार नूतन वसाहत जुना जालना. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगवीर सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, उपविभागीय जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सचिन चौधरी, सदार राठोड, धनाजी कावळे, सुबदा पाईकराव, मतीन शेख, दिलीप गायकवाड, इम्रान खान, भगवान राठोड यांनी केली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास कदीम जालना पोलीस ठाणे करत आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि YouTube वर फॉलो करायला विसरू नका.